पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या भिगवण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। अपहरण प्रकरणातील संबंधित तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहून आपल्याला आपल्या आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली। विशेष म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर हजर राहिल्यानंतर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र कालच्या सुनावणीत तिच्या भूमिकेत बदल झाल्याचं दिसून आलं। यापूर्वी मुलीची आई बारामती पोलीस ठाण्यात आली होती, परंतु त्यावेळी मुलगी आईसोबत जाण्यास तयार नव्हती, त्यामुळे तिला महिला पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते। सुधारगृहात 5 दिवस राहिल्यानंतर इंदापूर न्यायालयात तिची सुनावणी झाली। न्यायालयाने तुला कोणाकडे जायचे आहे असा थेट प्रश्न विचारला असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली। दरम्यान संबंधित तरुणीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माझे आणि संबंधित मुलाचे प्रेमसंबंध होते। मी ही बाब घरच्यांना सांगितली होती। दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा माझा विरोध होता आणि त्यामुळे मी स्वमर्जीने त्याच्यासोबत गेले असे नमूद केले आहे। तसेच मिरचेपोड फेकल्याचा दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचाही दावा तिने केलाय। मुलगा आणि मुलगी भिगवणमधून बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करत महाबळेश्वरला गेले होते। तेथून मध्यरात्री 1:30च्या सुमारास दोघे बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले। आज न्यायालयात जबाब नोंदवल्यानंतर मुलीचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले असून तिला पुन्हा पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले आहे। तर संबंधित मुलाबाबत चौकशी सुरू असून पुढील निर्णय तपासानंतर घेतला जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। आता या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।